कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, मालकन शत्रू कुठे आहेत? ते टेरेसवर आहे ते, त्यासनी भेटायला कुणीतरी आलंय बघा। समीर निकम आले आपल्याकडे। आमच्या एका मुकादम मित्राचे नातेवाईक आहेत बा, तिकडे मुंबईला असतात, इंजिनियर आहेत। मुंबईला एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे। त्यांना आम्ही तेजूला बघण्यासाठी बोलवलंय। म्हटलं आता तेजूच्या लग्नाची जबाबदारी आपण घेतलेली, ती नीट पार पाडायला हवी का? बरोबर बोलतोय का आम्ही? पाया पडतो, आशीर्वाद द्या। काय आहे, मोठ्या माणसांच्या आशीर्वादात खूप दम असतो असं म्हणतात ना। बघितलं का किती संस्कारी आहेत? असं स्थळ शोधून सापडणार नाही। यातल्या तुमच्या मिसेस कोणत्या? तुम्हाला कोणची वाटते? दोघे बी आमच्याच आहेत। आईला एकावर एक फ्री आहे। तुम्ही काय म्हणलात का? नाही नाही, मला तुमच्यात माझी आई दिसली। परत एकदा आशीर्वाद द्या। आओ हो वय, सुखी राहा। बसून घ्या की तुम्ही, मी चहा पाण्याचं बघते। अहो राहू द्या, ते गाव बघायला निघाले। चिरंजीव, वय पाहुण्यांना जरा गाव दाखवतो आणि गावचे रीतिरिवाज पण समजून सांगतो। आल्यावर करा चहा, आणि आल्याचा करा। आल्यावर बघा आल्याचं काय, ते आता गेल्याचं बघा। हा चला येतो। चला। अक्का, मला तर मुलगा चांगला वाटला बघा। नाही ग, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभल बघ तेजूचा आणि याचा। तेवीस पावली म्हणायची वय। आणि हे लगीन जर ठरलं की नाही, तर सूर्याच्या मागची सगळी काळजी बी मिटेल। खरं आहे। अरे तुला काय आमचं घर म्हणजे काय पिकदाणी वाढली का कुठे बी थुकायला? हे बघ, मोठा माणूस म्हणून तुझी ओळख करून दिली, त्यांना ठेव। आमचं काम होण्याच्या आधी तुझा उघडा पडला, तुला उघडा करून मारत मारत परत येरवड्यात टाके ना। अहो नाही नाही शेट, सॉरी चुकलं। ते काय जेलमध्ये असताना सवय लागली होती हो अशी, पण सुटल बरं का सवय माझी, सुटल। आता काय, माझ्या हातनं माणसं सुटली, पैसा पण सुटला, सवयीचं काय ती पण सुटलच की। आता सुटायचं। चिरंजीव, यातलं जुनं ह्याच्यात काहीच राहिलं नाही पाहिजे। मागून पुढून वरून खालून समीर निकम झाला पाहिजे। होय डॅडी, तुम्ही काळजी करू नका। चल रे एकने। एक्सक्यूज मी, कोण आहे मी? समीर निकम आहे। कळ का रे शिंट्या? नाही म्हणजे जरा रिस्पेक्टनी बोला असं म्हणतोय। हा बरोबर। चला। समीर निकम। हा
सूर्या, काय करतोयस हे? यावर तर माझं नाव लिहिलंय. तुळजा, तू एका वर्षात निघून जा मग. तू डॅडींकडे जाशील का नाही मला नाही माहित, पण मी तुला जितकं ओळखतो ना, तू नक्कीच तुझी स्वप्न पूर्ण करायला जाशील, तुझी ओळख निर्माण करायला धडपडशील. मग तेव्हा तुझ्या हाताशी पैसे पाहिजेत ना, म्हणून मी तुझ्यासाठी साठवते. म्हणजे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुरुवात तरी चांगली होईल. मला माहिती आहे तुझी स्वप्न लय मोठी आहेत, एवढ्याशा पैशांना नाही पूर्ण होणार, पण मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं. त्यापेक्षा मी काहीतरी केलं याचं समाधान तरी मिळेल मला. सूर्या, आता तुझं आणि माझं स्वप्न एकच आहे. तिथं आपण दोघांनी पोचायचंय. तुझ्या बहिणी आता माझी जबाबदारी आहे. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना रे. तुझं अगं तू त्यात का पैसे टाकले? मी हे तुझ्यासाठी साठवले होते. सूर्या, माझं काहीतरी ठरलंय, पण ते मी तुला आत्ता नाही सांगू शकत. वेळ आली की नक्की सांगेन तुला. काय ठरलंय नक्की तुळजाचं? ती 1 वर्ष आधीच तर निघून नाही ना जाणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.